नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सकाळपासून दबाव बघायला मिळाला आणि खास करून निफ्टी दुपारच्या सत्रामध्ये दुपारी 1:30-2 नंतर खूप जास्त खाली आली. ऑलमोस्ट 400 पॉईंट निफ्टी मायनस गेला. सेन्सेक्स जवळपास 1100 पॉईंट मायनसमध्ये जाऊन बंद झालं. बँक निफ्टी 500 पॉईंट मायनसमध्ये जाऊन बंद झालं. त्याच्यामागे रिझन होतं की ट्रम्प यांनी फ्रान्सवर टेरिफ लावण्याचं 200% टेरिफ्स वाईन आणि इतर परचेसवर लावण्याचं आणि 10% टेरिफ जे आहे ते संपूर्ण युरोपियन युनियनवर लावण्याचं अनाऊन्स केलं. आणि त्यानंतरनं युरोपियन मार्केट्समध्येही फॉल आला. ग्लोबल मार्केट जेवढे काही सुरू आहेत त्यामध्ये सर्व मार्केट्सला फॉल बघायला मिळाला. आणि निफ्टीमध्ये त्यामुळं ट्रम्प जगाला थ्रेट करत आहेत सध्या. आणि सध्याच्या फॉलचं कारण जवळपास निफ्टी 26,400वरून 25,400 किंवा 25,200 1200 पॉईंट खाली आले. त्याचं रिझन आहे की ट्रम्प यांनी सडनली व्हेनेझुएलाच्या राष्ट्र प्रेसिडेंटला अटक केली. इराणवर युद्धाचं सावट आहे आणि ग्रीनलँड ताब्यात मागत आहेत ट्रम्प. आणि त्यामुळं ग्रीनलँड हे नाटो अलाय शहर आहे. त्यामुळे मार्केटची इन्व्हायरमेंट ग्लोबली खूप थोडीशी जिओपॉलिटिकल इन्व्हायरमेंट खराब झाली. त्यामुळं ग्लोबल मार्केट्सवर दबाव आहे. डाऊ फ्युचर्ससुद्धा 400 पॉईंट मायनस गेले. आणि ट्रम्प यांनी नवीन हे जे नाटो अलायन्सला थ्रेट केले ते थोडंसं मार्केटसाठी सध्याच्या घटकेला काळजीचं कारण आहे. उद्या रात्री डावसमध्ये सुद्धा ट्रम्प यांचं स्पीच आहे, भाषण आहे. त्यामुळे मार्केटला अपेक्षित आहे की कोणत्या प्रकारची नवीन थ्रेट्स कदाचित ट्रम्प देतील ग्लोबल मार्केट्सला. आणि त्यामुळं थोडंसं मार्केट जे आहे ते काळजीत पडलेलं आहे. आणि त्याच्याच दबावामुळं ट्रम्प टेरिफ नवीन युरोपियन युनियनवर लागतील या दबावामुळं मार्केटमध्ये आज फॉल बघायला मिळाला. जबरदस्त मोठा फॉल. निफ्टी सेन्सेक्स 1100 पॉईंट आणि निफ्टी 400 पॉईंट मायनसमध्ये गेली. आणि ओव्हरऑल ह्या 10-12 ट्रेडिंग सेशन्समध्ये निफ्टी ऑलमोस्ट 1200 पॉईंट मायनस आहे. सेन्सेक्स जवळपास 4000 पॉईंट खाली आलेला आहे. ओव्हरऑल मार्केटवर थोडंसं मंदीचं सावट आहे. ग्लोबल अनसर्टिनिटी, ग्लोबल जिओपॉलिटिकल संकटाला घेऊन. त्यामुळं थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. FIची विक्री त्याच्या पाठीमागचं सुद्धा दुसरं एक कारण आहे. जवळपास 3200 करोडची विक्री FIजनी काल केले. DIs समोर बाय करत आहेत. 4000 करोडचं DIsनी बाईंग केले. पण ओव्हरऑल थोडंसं मार्केटवर दबाव आणि मंदीचं सावट दिसतंय. त्यामुळे थोडं कॉशियस राहा, कारण फर्दर लो लेवल्स कदाचित येऊ शकतील. कारण जर ट्रम्प यांनी आणखी पुन्हा फर्दर थ्रेट केलं तर फर्दर लो लेवल्स निफ्टीला येतील. टेक्निकली बोलायचं झालं तर निफ्टीला मेजर सपोर्ट आता 25,000 आहे. 25,000-25,050 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. त्यामुळे जर उद्याही मार्केट ग्लोबल मार्केट्स दबावात राहिले ट्रम्प यांच्या टेरिफ्स थ्रेटला घेऊन, डावसमध्ये जे भाषण होणार आहे याला घेऊन जर उद्यासुद्धा मार्केट दबावात राहिलं तर 25,000पर्यंत खाली निफ्टी येऊ शकते. हायर लेवलला जर काही पॉझिटिव्ह सरप्राईज आलं तर निफ्टीला हायर लेवलला 25,500 हाच एक रेजिस्टन्स आहे. कारण आज मॉर्निंगला पण 25,500च्या आसपास ट्रेड करत होतो. तिथनं जवळपास 350-400 पॉईंट खाली आले. त्यामुळे 25,300च्या वर गेलो तर 25,450 ते 500पर्यंत जाईल. 25,300 एक मायनर रेजिस्टन्स आहे, पण तो क्रॉस होऊ शकतो. 60-70 पॉईंटच हवे आहे. त्यामुळं 25,300 फर्स्ट रेजिस्टन्स आणि त्याच्यावरती गेलं तर 25,450 ते 500पर्यंत निफ्टी जाऊ शकते. लोअर लेवलला 25,200च्या खाली 25,000पर्यंत निफ्टी येण्याचे चान्सेस आहेत. कारण थोडासा एन्व्हायरमेंट ग्लोबली खराब आहे. बँक निफ्टी बाबतीत घ्यायचं झालं तर 59,200 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 59,000च्या खाली गेलं तर फर्दर लोअर लेवल्स येतील. त्यामुळे पहिला सपोर्ट 59,200, त्याच्या खाली गेला तर 59,000पर्यंत बँक निफ्टी येऊ शकते. 59,500च्या वरती गेला तर 59,700पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. या लेवल्सनुसार तुम्ही बँक निफ्टीमध्ये काम करा, पण थोडंसं कॉशियस राहा. मार्केट हायर लेवलवरून खाली येऊ शकतं. आज NSEमध्ये 417 शेअर्स वाढले, त्या बाजूला 2,500 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये फक्त 3 शेअर वाढले, त्या बाजूला 47 शेअर्समध्ये पडझड आहे. सेक्टर इंडिसायझेसमध्ये सुद्धा FMCG सेक्टर सकाळी पॉझिटिव्ह होतं, पण जसं ट्रम्प यांच्या टेरिफचं थ्रेट आलं आणि निफ्टीनं फ्री फॉल सुरू केला, जबरदस्त 400 पॉईंटची डिक्लायनिंग केली. त्यामध्ये सगळे सेक्टर्स 1.5 ते 2%, 3%पर्यंत मायनस आहेत. रियालिटी सेक्टर 5%पर्यंत मायनस आहे. त्यामुळे थोडंसं ऑल सेक्टर जे आहेत ते 1.5-2%च्या अबावच मायनसमध्ये गेलेले आहेत. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तरी युरोपियन मार्केट्स 1.25% खाली आहेत. डाव फ्युचर्स 500 पॉईंट खाली आहेत. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटवर मंदीचं सावट आहे. रिझन फक्त जिओपॉलिटिकल टेन्शन्स आहेत सध्याच्या घटकेला. ग्रीनलँडचा इश्यू आहे, व्हेनेझुएलाचा इश्यू आहे, इराणचा इश्यू आहे, नाटो अलायन्सचा विषय आहे. त्यामुळं ग्लोबल अनसर्टिनिटी आत्ताच्या घटकेला खूप जास्त आहे. त्यामुळे थोडंसं मला वाटतं फर्दर लोअर लेवल्स निफ्टीला 25,000पर्यंत किंवा त्याच्याही खालच्या कदाचित बघायला मिळू शकतील. त्यामुळे थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. त्यामुळे बघूया ट्रम्प यांचं उद्या डावसमध्ये कसं भाषण होते आणि ग्लोबल मार्केट्सची रिॲक्शन कशी येते.
माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माहिती सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.